मित्रांनो जंगलाचा थरार सुरू झालेला आहे. फायनली बघा मंदिर आणि याना केव्ज दृष्टक्षेपात दिसलेले आश्चर्यचकित करणार आहे. हे असं दिसतं याना केव्ह. तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. CNG भरलाय. गोकर्णमध्ये एक CNG पंप आहे जसं तुम्हाला आधी सांगितलं. आणि आता आपण निघालो याना केव्स कडे आणि पाऊस पण सुरू आहे. इकडे पाऊस सुरू झालेला आहे गोकर्णमध्ये. आज आपल्या ट्रिपचा 4था दिवस आहे आणि आज वोटिंग इलेक्शनचे रिझल्ट पण आहेत. तर आपण निघालो याना केव्सला. इथून आहे आता 40 किलोमीटर राहिले. 1 तासभर लागेल पोचायला याना केव्स. गोकर्ण ते याना केव्स अंतर साधारण 48 किलोमीटर आहे आणि इथे जाण्यासाठी आपल्याला 1.25 ते 1.5 तास लागतो. चला आता इथनं जंगल रस्ता सुरू होतो याना केव्स कडे जाण्याचा. आता 15 किलोमीटर असला रस्ता आहे आता. So the jungle starts from here, guys. काय रस्ता आहे जंगलचा, एक नंबर. बारीक रस्ता आहे. समोरच्या डोंगरावरती ढग आलेत दिसत आहेत. मस्त वाटतं. असं वाटेल स्वर्गात आलो आपण. जंगलात एक याना केव्स आणि थोडंसं असं वाटतं नाही का आपण लोणावळा वगैरे त्या साईडला आपल्याकडे महाराष्ट्रात कसे असतात तामिनी घाट लोणावळा जे पावसाळ्यातले ठिकाण असतात तसंच वाटते. फक्त एवढं जास्त इकडे पब्लिक नाही. आपल्याकडे कसं भरभरून पब्लिक असते हा विकेंडला. तर आता तर वीकडे म्हणून जास्त पब्लिक नाही आहे. विकेंडला मला वाटतं इकडं पब्लिक गर्दी होत असावी कदाचित. पण आज वीकडे आहे, मंगळवार आहे, त्यामुळे एवढी नाही आहे गर्दी. 1-2 गाड्या दिसत आहेत फक्त पुढं. हे डोंगर दाखवायचं होतं पण हे झाडं मध्ये येत आहेत. हे बघा कसे ढग आले डोंगरावरती. इकडे दिसले का? एकच नंबर. पोचलोत आपण याना केव्हच्या. तर ही आहे पार्किंग. इथेच आपल्याला गाडी लावून आतमध्ये जायचंय. ऑल राईट मित्रांनो आपण पोहोचलो आता याना केव्हच्या इथे. हे बघा ही सगळी पार्किंग आहे आपल्या मागे. मोठी पार्किंग आहे आणि इकडे आपल्याला जायचं मागे आतमध्ये. इकडे आहे याना केव्स. ओके तर इकडनं आपण आलो गेटमधनं. गाडी इथं लावली आणि इकडे जाऊया आता. बरेच लोक आलेत बघा. एवढ्या गाड्या आहेत. आता महाराष्ट्रातनं पण आलेले आहेत बघा. आता कर्नाटकच्या वगैरे गाड्या आहेत. तेलंगणा स्टेट ही एक आहे. औरंगाबाद MH20, नाशिकचे MH15 तर आहेत महाराष्ट्रात. आणि हे बघा MH12 TT आपल्या इकडनंच आलेले पुण्यावरूनच. बघा भरपूर लांबून येतात लोक हे बघण्यासाठी. या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि हे बघा इथं पोस्टर आहे बघा. ह्याच्यावरती तुम्हाला दिसेल असं याना केव्स असं आहे. हे बघा इथं पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे आणि गाडीचे पार्किंगचे 40. कितना अभी चल के जाने का? 1.5 किलोमीटर रास्ता है क्या कैसा सीधा? हाँ एक कुछ रास्ता नहीं मतलब अच्छा रास्ता है की काय? थोडं माटी रास्ता नाही थोडंसं ना. हे बघा आपल्याला इथे पुण्यामधले पण भेटलेत. हे पण पुण्याहून आले सगळे पूर्ण फॅमिलीच आहे. हे पण याना केव्स बघायला आलेत. काय नाव सर आपलं? मंदार दीक्षित. प्रॉपर पुण्याचे आहेत ना? TT म्हणजे तुम्ही TT मध्ये आले का काय सगळे? नाही मी गेलो. अच्छा ही MH12 दिसली म्हणून मला वाटलं की तुम्ही जाता. ओके चला. या इथे बघा डू अँड डोंट्सचा बोर्ड आहे. काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ठीक आहे आता चला आपल्याला इकडनं जायचं चलत या रस्त्याने. मित्रांनो जंगलाचा थरार सुरू झालेला आहे आणि परी कमॉन पटापट चालायचं. आता परत यांची परीक्षा आज. हे लोक माझी साथ देतात की नाही हे बघायचं आपल्याला. कारण कसं आहे मला तरी अशा गोष्टी आवडतात करायला. ट्रेकिंग म्हणा हे असं अशा ठिकाणी यायचं. पण ह्यांना आवडत नाही हे सगळ्यांना असं जंगलामध्ये वगैरे यायचं. तर आता एवढं लांब आलोच आहेत आपण. तर ओ बघा या इथं पण एक असंच दगड दिसतोय उंच. पण हा नाही एवढा. पुढचं प्रॉपर केव्ज आहेत. हे बघा मित्रांनो इकडं मला पाण्याचा आवाज येतोय. वॉटरफॉल जो आहे तो पाणी वाहतं ॲक्च्युली. हे बघा शांत आहे का आता. आतमध्ये इकडे बघा हे पाणी वाहते. वरतून पाणी येते ना त्याचा आवाज येतो. त्याला बाहेरचे पुण्यावाले भेटले होते ते पण आता येत आहेत मागे. या इथे
एक ओळ लिहिलेलं आहे, सेव्ह नेचर फॉर द बेस्ट फ्युचर, कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट. हो, या इकडे बघा छोटासा धबधबा आणि किती क्लिअर पाणी आहे. हे बघा, थंड पाणी, मस्त क्लिअर पाणी. हे बघा, फुल पावसाळ्यामध्ये ना इकडनं धबधबा म्हणजे जोरात पाणी येत असेल. हे पूर्ण उतारे दगड आहेत हे का, आणि हा पूर्ण इकडं असं पूर्ण पावसाळ्यात एकच नंबर होत असेल इथं पाणी, धबधबा, फेसाळणारं पाणी वगैरे. आणि एवढी दाट झाडी आहे. हमखास या जंगलामध्ये जोराचा पाऊस म्हणजे एकदा जर पाऊस सुरू झाला तर चांगलाच पाऊस होत असेल. आणि बघा हे झाड किती उंच आहे का, किती उंच झाड आहे. आणि काय नाव आहे झाडाचं, कन्नडा नेम नीली मरा नेट्रा हॉनी, सायंटिफिक नेम बिस्कोफिया. अरे तू बॅटरी का आणलीस? बॅटरी का आणलीस? सेफ्टीसाठी. कारण आता हा ठीक आहे, राईटला असतं तर बॅटरी साहजिक आहे, पण मला वाटतं आतमध्ये थोडंसं अंतर असेल केव्हमध्ये. परीला आता जोश आलाय त्यामुळे ते पळत सुटली हळू. हे बघा, आता इथनं समोर पायऱ्या दिसतात, जवळच आला असेल आता. थोड्याशा पायऱ्या सुटून आलं. इथं एक गणपतीचं मंदिर आहे, महागणपती टेम्पल. आतमध्ये गणपतीचं दर्शन करू. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, अजून पायऱ्या आहेत. आता माहीत नाही एक्झॅक्टली किती पायऱ्या आहेत, पण खाली एकजण सांगतो 400 पायऱ्या काहीतरी. ठीक आहे, जास्त नाही. बघा, इथं मंदिराचे 5 मिनटं रेस्ट करू. बरेच लोक येतात, ते सगळे आपले पुण्यावाले गँग आहे आणि एक दुसरे अजून आलेले आहेत. वरून पण लोक येत आहेत, ते दिसत आहेत आपल्याला. या गॅपमध्ये दिसतंय बघा या नक्कीच, झूम करतोय. हे बघा, म्हणजे इथं जायचं, जवळ चाललं तर फक्त थोड्याशा पायऱ्या चढायच्यात. चला, पायऱ्या चढायला सुरुवात केली आपण. कदाचित 10 मिनटं लागतील. मिसेस मागेच आहे, हळूहळू येते ती. कम 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 फास्ट. काय दिसतंय राव, या इकडे काहीतरी दिसतंय, दगड आहेत. ओके, जस्ट बघून येऊ. ओके, काही नाही, इकडे गुफा ॲक्च्युली. हे बघा, इकडे बघा असं दगड आहे, त्याच्या खाली जागा आहे, इथं गुफेसारखं आहे. दिसलं का? हे बघा, इथं गुफेसारखं आहे. आणि यात दगड बघा ना कसा याच्यावरती आहे. हे पण दगड एक नंबर. आणि हे बघा ना, हे दगड, हे दगडांचं स्ट्रक्चर बघा, हे कसं आहे, म्हणजे हे कसे तयार झाले असतील. मला तर वाटतं नाही का, ते ज्वालामुखी लावा वगैरे फुटल्यानंतर ते सांडत आलं असेल आणि मग असं स्ट्रक्चर तयार झालं असेल, असंच वाटतंय. है ना, वेगळंच आहे, अद्भुत करिश्मा आहे निसर्गाचा. आणि फायनली बघा, मंदिर यानी याना केव्ज दृष्टक्षेपात दिसलेले समोरच बघा दिसते, कमान आहे. पोचलो आपण, फायनली आपण पोचलो ती याना केव्जच्या इथे. 1.5 किलोमीटरचा ट्रेक करून आलोत. थोड्याशा पायऱ्या, 400-500 पायऱ्या जे काय असतील, त्याच्या आधी जो काही जंगलचा रस्ता तो पार करून आता इकडे बघा मागे दिसतात याना केव्ज. आणि इकडे मंदिर पण आहे, महादेवाचं मंदिर. तिथे जाऊ आता, एक 5 मिनटं रेस्ट घेऊ. हे काय, हे पण आलेत आता, फॅमिली पण आली, मिसेस आणि मुलगी वेदिका दोघे आलेत. इथे 5 मिनटं बघू, थोडं आपलं सर रेस्ट घेऊ, मग दर्शन वगैरे करू आणि मग एक्सप्लोर करू. आणि मग झालं मग आपलं. हे बघा, फुल शर्ट ओढलं झालं, घामागून झालं, मागून पडून सगळं पडून वरती येतात घामाला. आणि हे बघा असं दिसतं याना केव्ह. आता हे मंदिर आहे, या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं. श्री
भैरवेश्वरा टेम्पल. ते भैरवेश्वराचं मंदिर आहे, म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे. आणि इथं बघा पाय वगैरे धुवून आतमध्ये जायचं, त्याची सोय केली तर पाय धुण्यासाठी. आणि या इकडे मंदिर. तर आता मंदिरात दर्शन करून येऊ. आता मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी वगैरे काय अलाउड नसणार आहे, फोटोग्राफी वगैरे, त्यामुळे आता आतमध्ये काही दाखवणार नाही. मी दर्शन करून येतो. मग नंतर याना केव्स आपल्याला बघायला जायचे. प्रदक्षिणा मार्गाने जाऊ बहुतेक. इकडं मागणं पायऱ्या, तिकडनं जाऊ. फॅमिली तर काही येणार नाही बहुतेक, की आता वैतागली ते पायऱ्या चढून, एवढं काही येणार नाही बहुतेक. मी एकटाच जाऊन येईल. इथे आपल्याला 10 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. केव आहे ना देखणे केली तर. चला आता इथं आपण एंट्रन्स तिकीट घेतलं 10 रुपयाचं केव बघण्यासाठी. आणि आता निघालं केव बघायला. ह्या अशा परत पायऱ्या चढ जायच्यात आपल्याला केव्स बघायला. इथनं असं काही दिसतंय. देर आर हनी बीज, डोंट मेक नॉईज. तर इथं मधाचे पोळे आहेत, त्याच्यामुळे इथं आवाज करून असं लिहिलेलं आहे. आणि हे बघा एकच नंबर. बघा ना, म्हणजे कसे हे रॉक्स बनले असतील मला तर काही समजत नाही आहे. एक नंबर अद्भुत आहे, चमत्कारिक आहे. म्हणजे काय, म्हणजे कसं हे केलं असेल, बनलं असेल, एकच नंबर आहे. आणि इथे वटवाघळ पण भरपूर आहेत. पौराणिक दंतकथेनुसार या जंगलामध्ये 2 शिखर आहेत, मोहिनी शिखर आणि भैरवेश्वर शिखर. भस्मासूर राक्षसाला वरदान होतं की तो ज्या कुठल्या गोष्टीवरती हात ठेवेल ती गोष्ट भस्म होऊन जाईल. त्या वरदानाचा वापर तो भगवान शंकरावरती करायचा विचार करतो. मग भगवान शंकर भगवान विष्णूकडे मदतीसाठी जातात आणि मग भगवान विष्णू मोहिनी अवतार घेऊन भस्मासुरासमोर जातात. भस्मासूर त्या मोहिनी अवतारवरती इतका भाळतो की नृत्य करता करता तो चुकून स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवतो आणि भस्म होऊन जातो. भस्म झालेला भस्मासूर म्हणजे हाच तो भैरवेश्वर शिखर. इथली काळ्या रंगाची माती म्हणजेच भस्मासुराची राख अशी लोकांची अजूनही मान्यता आहे. तर गोकर्णला आल्यानंतर निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार म्हणजेच याना केव्स नक्की पाहावे. छोटी पाऊल वाटे तिकडे जाण्यासाठी. हे प्रदक्षिणा मार्ग आहे खरं तर. ॲक्च्युली आपण प्रदक्षिणा मार्गाने चाललोच. पायऱ्या उतरत हा प्रदक्षिणा मार्ग असा खाली जातो आणि नंतर परत एंट्रन्सच्या इकडे येतो. आणि बघा जंगल इकडलं घनदाट जंगल दिसतंय. चला आज नशीब पाऊस नाही इकडं, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघता आलं. आणि परत एकदा याना केव्स एकच नंबर आहे. आश्चर्यचकित करणार आहे हे की कसं काय हे रॉक्स तयार झाले असतील. म्हणजे स्ट्रक्चर वेगळंच आहे, एकदम असे वरती पॉइंटेड आहेत. कसं काय तयार झाले असेल काय माहीत. आणि काही काही दगडं बघा असे इकडं रस्त्याने इकडे पडलेले पण आहेत, हे तुटून पडलेले असणार आहेत. आणि या इकडनं बघा हा असा दृश्य दिसतोय. तिकडे समोर अजून केव आहेत, दुसऱ्या केव्स आहेत त्या. आणि ते एक मंदिर लागलेलं समोर दिसतंय. बांधकाम चालू वाटतं मंदिराचं, हे चेहऱ्याचं बांधकाम. आणि इथनं हा याना केव्सचा नजारा. आपल्याला असे इथनं पायऱ्या उतरून मग हे जे शेड आहेत इकडनं असं वरती परत जायचं आहे मंदिराकडे. तिकडं एंट्रन्स आहे तिकडं निघतो आपण आणि मग आपली प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि या इकडे बघा मधाचे पोळ आहेत, मधमाशांचं पोळ, सॉरी मधाचं नाही, मधमाशांचं पोळ आहेत बघा, भरपूर आहे तिथं. तिथं मोहोळ उठलेलं पण आहे, तिथं भुनभुन भुनभुन चालू आहे. एवढे मधमाशांचे मोहोळ आहेत तिथं, त्याच्यामुळे तिथं आवाज करू देत नाही आहेत. आवाज केला की ते मधमाशा उठतात. भरपूर आहे तिथं मधमाशा. चलो फायनली आपण प्रदक्षिणा मारून आलो. तशी इकडनं गेलतो, इकडं आतमध्ये आलो, इकडनं असंच प्रदक्षिणा मारून या इकडनं आपण निघालोत. याना केव्सच्या इथं आपण काकडी घेतली आणि भेळ पण घेतो. ते प्लेट घेऊ, एक भेळ पण घेतली. एक वेळा
हे बघा मस्तपैकी आता भेळ कलिंगड संपत आले आपल्या एक नंबर. चला आता मित्रांनो याना केव्ह दर्शन झालं आपलं सगळं बघून झाले आणि तो निघूया आता याना केव्ह पासून. आता परत आपल्याला 1.5 किलोमीटर खाली उतरत जायचं आहे आणि परत आलेल्या रस्त्यात जायचं आहे. आणि ॲक्च्युली म्हणतात थांबा एक हे बघा इकडे दिसतंय का हा बोर्ड कुमटा सिरसी असं म्हणतात की इकडनं सिरसीवरनं आलं तर डायरेक्ट इथं जवळपास कुठेतरी पार्किंग आहे, जास्त चालायची गरज नाही आहे. आत्ता जस्ट आम्हाला कळालं. आणि आपण ज्या मार्गेने आलो तिकडनं कुमटा मार्गे इकडनं 1.5 किलोमीटर चालावं लागतं असं म्हणलं जातं ते. ठीक आहे तर तुम्ही कुणी येणार असाल तर सिरसीकडनं या म्हणजे जास्त चालायची गरज नाही पडणार. इकडनं आलं तर 1.5 किलोमीटर चालायचं आहे.